नमस्कार एव्हरीबडे. हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडे. तर तोंडावर गोड आणि आमच्या पाठीमागे जहर सोडणाऱ्या नाग आणि नागोबाला, ते नाग आणि नागिनींना सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आयला असलं डायलॉग फक्त करा टाइम भेटल्यावरच, नाही का, वेळेवरच मारायला भेटतं या. रोजच्या रोज असं टोमने देऊन बोलणारे एक पण ही भेटत नाही तर डायलॉग आहे का नाही. अशा टायमाला भेटत असतात म्हणून तेवढा चान्स मारून घ्यायचा असतो या. तर मामा आलं होतं आता सकाळी सकाळी. मला म्हणलं राधे झाल्या का ग पोळ्या? मी म्हणलं नाही. आधी म्हणलं झाल्या ते की, मी पण माझ्या मजानं म्हणलं झाल्या ते की. मला म्हणलं दे बरं आता जेवायला. म्हणलं बॉम्बला. म्हणलं आताशी तर म्हणलं आंघोळ ही झाली माझी. म्हणलं मग मला म्हणलं कालवण काय केलंय? मी म्हटलं कालवण होय, काय नाही म्हणलं आताशी चहा झालाय माझा. मला म्हणला स्वातीची डाळ शिजली आणि तुझ्या हाताशी आंघोळ झाली म्हणती. हा बाई हाय का जनावर? अगो बया, सकाळ सकाळ म्हणलं सणासुदीचा बा मला गोडधोड चारलं. म्हणलं मला कवा मला कोण सुद्धा नीट बोलत नाही. देवा काय करावं काय नाही सणासुदीचं. तर मग परत म्हणलं अहो मामा तसं नाही म्हणलं, इकडं स्वाती आणि भाऊजी दोघंच येतं, तिकडं मीन कावी दोघीच येतं. मग म्हणलं दोन ठिकाणी राबत बसण्यापेक्षा म्हणलं स्वतः इथंच डाळ घाल शिजायला. मग स्वातीनं आमच्या दोघींची डाळ घातली शिजायला. विचारा तिला खोटं वाटत असलं तर. सकाळ सकाळ चहा प्यायला मी कुठं आलते स्वतः? इथं आलते. मग तो डाळ शिजाय घालायला लागली होती. मी काय म्हणलं हां तर दोघीची एकातच टाकू म्हणलं. मग गॅसवर करण्यापेक्षा म्हणलं आज काय शिरवाळच आहे म्हणलं, सगळं आबाळ हे आलेलं आहे म्हणलं. मी सरपण आणून देते म्हणलं तुला थोडं. तुझं सरपान माझं सरपान, परत तुझी डाळ माझी डाळ, परत तुझं बेसन माझं बेसन, परत काय का अजून तुझं खोबरं माझं खोबरं, आपण आमटी गुळवणी पोळ्या सगळं करून. हां लसूण, परत तिची शिळीत कोथंबीर हाय मी ताजी आता घेतली का नाही का. हां तुझं पीठ माझं पीठ, आपण दोघे पोळ्या करू म्हणलं. नाही तर पटांगणाला खाऊ म्हणलं. का पावशराच्या एवढ्याच्या पोळ्या करत बसण्यापेक्षा म्हणलं दोघे अर्धा अर्धा किलो डाळ शिजाय घालू. अर्धा किलो मीच अर्धे टाकली, तुमच्यातली उगत टाकली भराय टाकली बस की. किती चौघदार खायला किलो भर डाळ टाकून शिळ्या पाक्यात पोळ्या सगळ्यात भारी लागतात त्या. आवडीच तर खरोच तरच वाटतं की पोळ्या खावा खावा, पण एक पोळीच्या वर पोळी जात नाही. घाल की अजून एक लाकूड. जायचं नाही का शिजली जात शिजले का? तर पुरण वाटायची चाळण हाय सगळं हाय. उग तिनं माझी वाट बघायची मी तिची वाट बघायची, त्यापेक्षा म्हणलं आपण दोघी एकातच करू म्हणलं. आणि घरात काय तेव्हा मला तर कोंडल्यावानीच होतंय बघा. आणि बाहेर अजून चुलीला लिपान दिलं नाही आपल्या. डोकं दुखायला लागलं. अगो माझ्या मी गोळी खाऊन आली सध्या, गोळी खाऊनच आली. आणि हा अजून मला पण ती बांगड्या भरायचा. मी म्हणलं बाय झाली की पंचम म्हणलं, मेहंदी नाही काय नाही कुठं बांगड्या सांगड्या कवा लावली आणि मग मला नाही दाखवलं की नाही माग नाही बी काळा हात कसा का गोरावून. मेघा ताई रुसली, ती म्हणायला लागली पंचम ते झोका खेळायला नाही. मी म्हणलं उपास आहे मला जंपर शिवायच्या, तर म्हणलं बायांना आज उपास असतात म्हणलं. आज काय पोळ्या खाऊन म्हणलं तिकडे जिरवाय जायचे असतात म्हणलं झोक्यावर. काय टोपलं गच्च पुरण होईल पोळ्या तुमच्यात आहे का टोपलं? माझ्यात काय मी ते हे झाले हाय की टोपलं नसलं तर पाटे आहे की मोठी लट 2 पाट्या आहेत त्या. आता थोडा भात टाकावं पण आता तांदूळ नाही तर ते रेशनचं करू भात. रेशनचं तांदूळ का नाही संपलं ते माझं आता. रेशनच्याच तांदळाचे हा बघा. कधी बी हरभऱ्याच्या डाळीची आमटी जर केली तुम्ही पुरणपोळीला तर तुम्हाला सांगते या, बासमती तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, परत चांतारा तांदूळ, ह्या तांदळांपेक्षा तुम्ही रेशनचं तांदूळ शिजवून खा. एवढंच शिजवायचं तेवढीशीच आमटीत टाकायचं, एक नंबर लागतं या. तर 1 मिनटं मी काबीला हाक मारून बोलवून घेते. पुरण वाटूस तर आणि ते घाटूस तर काय म्हणतात ते हे करूस तर. आणि भाताला कोण बघायचंय? काय नाही आरावर शिजतंय त्या काय गॅस आहे होय करपायला. तू काय ठेव मी आणते तांदूळ. परत काय बी ना डोशाचं पीठ बनवलं या. ए काव्या ती
लाल पिशवी आहे का नाही मांडणीवर, त्यातलं तांदूळ दे गं डबा भरून. कपडे धुतली सगळी, म्हणलं एकदा राहिली की राहूनच जातेली कपडे तशीच. मग काय कावीची माझी एक गावन, परत फरशी पुसायची कापडं हे टाकलं धुवून. हो का, ती फरशी पुसायची कापडं सगळं, परत पटांगण घेतलं सगळं झाडून. हो बघा दिसलं का, मस्त केल्यावर निर्मळ दिसतंय. ते तुम्हाला लय पटांगण दिसतं, हे पण पटांगण लय नाही, ते कॅमेरामध्ये दिसतं तुम्हाला. लय जणांना वाटतं की राहिले एवढं मोठं पटांगण आहे वांग्याची ही ते झाडं लाव, पण काय करावं. ओके, ती त्यात मीठ टाकलं का? नाही, मीठ टाक थोडंसं आणि झाकून ठेव पळीनं हलवून. तिनं केलं या त्याचं पीठ डोशाचं गरा, आणि ते हे भिजाय घातलं होतं तिनं उडदाची डाळ. डाळ हे शिजूस तर पोळ्या होऊस तर म्हणलं लेकरं नाश्त्याला खातेली. एवढं तांदूळ आहे, एवढं शिजाय घातलं म्हणजे आताचं बी भागतंय संध्याकाळचं बी भागतंय. 2 टायमाला स्वयंपाक होतो या. पण मला तर शिळ्याच पोळ्या आवडतात बघा, खायला करत असते मी. म्हणलं तिथं वारुळावर कुणीतरी अंडीच ठेवल्या, ते अंडे असते तर जाऊन घेऊन आले असते. स्वाते, मला वाटलं वारुळावर अंडीच ठेवल्या ते. दोघीचा एक संगच व्हिडिओ झालाय चालू, नाही का? मला वाटलं आणि इकडं थाळ्या पाकडायला हे. हा पतंग कालची काल तोडले असेल. बरं थाळ्या दे थाळ्या. भाऊजीला म्हणलं होतं जावा सण्याला घेऊन या, पण छोकुली नको म्हणायला लागली. सणासुदीला तेवढंच पोरानं पतंग ही उडवली असते. मग सकाळी त्याला फोन केला, त्याला पतंगीला पैसे पाठवलं 55 रुपये. त्याला म्हणलं खायला बी घे काहीतरी. पतंग काय बाहेर टाकू दे का टाकायची सगळंच. मनोबाईनं दिलतं ग, त्या गेल्या वेळेस मी नव्हती बारामतीवरनं आलती मनोबाईकडं. तेव्हा येताना तिनं मला पापड, तांदूळ 5 किलो हे मसाला दिला होता. तर माझ्या कुरड्या संपल्या ग आता. पापड तिकडं आहेत गे, पापड आहेत, कुरड्या आहेत. त्या आधी बांगड्या भरून येतो. तुला भरायच्या तर भर बांगड्या, मला नग. ए ग बसाय सणासुदीचं भरा. काल भाभी म्हणत होती अगं पोरींना बांगड्या पिंगड्या घेऊन जा, मेहंदी घेऊन जा, नखपालीस घेऊन जा. मी म्हणलं माझ्या पोरीच नाही त्या म्हणलं. एवढा सण असतोय बायांचा, परत काय आहे साखरात असते की पुन्हा. मग सक्रात कवा आम्हाला तर ते तसलं इटा थापायला हाय. मला आता एक असं तर देवाच्या दयाने मिळलं नटायला. अगं कसं असतं स्वतः पंचमी असेल ही गावाकडल्या पहिले पंचमी पहिली लग्न झाल्यावर एवढ्याशा गोष्टीला स्वतःला इतका आनंद होतोय म्हणल्यावर अजून जर हे झालं तर अजून किती आनंद होईल. आपल्याला काय स्वतःला आनंदातच बघायचंय. पहिलेच पंचमी आहे माझ्या गावाकडे, त्याच्यामुळे रात्री मग मी 9 वाजता मला म्हणलं. आणि अजून ही कसं माहितीये का, धबधब्यात ना